कोणी कोणाला काही द्यावं ही अपेक्षा मुळीच नसते. 2 शब्द गोड बोलावं हेच लाख मोलाचं असतं. कारण या कलियुगामध्ये तरी ती खूप चांगली होती, हा खूप चांगला होता, हा पुरस्कार माणसाला मेल्याशिवाय भेटत नाही बरं का. त्यामुळेच तर मेंदूमध्ये अहंकार नसावा, डोळ्यात आपुलकी असावी, ओठात गोडवा असावा, काळजात प्रेम भावना असावी आणि विचार सकारात्मक असावे. एवढ्या गोष्टी आपल्याजवळ असल्या ना तर आपल्याला चांगली व्यक्ती बनण्यासाठी कुठल्याही पदवीची गरज पडणार नाही. याचं सगळ्यात साधं आणि सोपं उदाहरण म्हणजे आषाढी एकादशीला वारकरी वारीला जातात ना, वारीमध्ये तुम्हाला एकही भिकारी दिसणार नाही, कारण तिथं प्रत्येक जण देतोच, घेत कोणीच नाही. दिंडीमध्ये चालताना कोणीच एकमेकाला ओळखत नसतं, तरी पण एकमेकांशी प्रेमाने बोलतात. जाती, धर्म, वय, पैसे काहीच महत्वाचं नसतं, फक्त तोंडामध्ये विठुमाऊली असतं. वारीमध्ये लाखोंच्या संख्येने लोक एकत्र येतात, पण मिसिंग केस आपल्याला शक्यतो पाहायलाच मिळत नाही, कारण इथं भक्त हरवलेला नाही तर तो भेटलेला असतो देवाला. वारी चालत असताना नांगरलेली शेतही तुडली जातात, पायाखाली येतात, पण शेतकरी कधीच रागवत नाही, कारण त्या शेतकऱ्याला वाटतं साक्षात पंढरी माझ्या शेतामध्ये आली. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे कालचा, म्हणजे एकादशीच्या दिवशीचा. एकादशीच्या शुभेच्छा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्येच दिल्या होत्या आणि आज आहे द्वादश, तर तुम्हाला सर्वांना द्वादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर एकादशीच्या दिवशी मी सकाळी लवकरच उठले होते 5 वाजताच, आणि मी उठले की लगेच फौजी साहेब उठतात, मोठा मुलगा पण उठतो. तर मोठा मुलगा म्हणला मी तुम्हाला गरम पाणी करून देतो प्यायला, तोपर्यंत तू बाहेरचा आवर झाडून झुडून घे. फौजी साहेब म्हणले आज एकादशी, तुला मस्त रांगोळी काढायची, तर मी गाडी तुला बाहेर काढून देतो, तू झाडून घे आणि मस्त रांगोळी काढ. तर फौजी साहेब आता गाडी घेतात बाहेर. तर रोज सकाळचं पण माझं तसं रुटीन हेच असतं. सकाळी 5 वाजता उठायचं, 6 वाजेपर्यंत घरातलं थोडंफार आवरायचं आणि तिथून पुढं जिमला जायचं, जिमवरून यायचं, स्वयंपाक करायचा, नाश्ते पाणी हे चालूच होतं पुढं. रविवारीच एकादशी आलती ना काल, आणि रविवारी जिमला पण सुट्टी असते, जिमला काही जायचं नव्हतं. म्हणलं चला सकाळ सकाळ मस्त सडा रांगोळी होईल आणि एकादशीचं निवांत देवपूजा करता येईल म्हणलं, कारण जिमला जायचं असलं ना थोडी घाई गडबडच असते. सकाळचं 6 वाजता जायचं, ते 7:30-8 वाजतात जिमवरून यायला. तिथून आल्यानंतर सगळ्यांचे नाश्ते बनवायचे, डब्बे बनवायची, ती घाई गडबड असती. आणि नाश्ते डब्बे सगळ्यांचे झाले, सगळं निवांत झालं ना, मग निवांत मला देवपूजा करावी लागते, तर थोडा उशीर होतोच. पण आज जिमला जायचं नव्हतं ना, त्यामुळं म्हणलं चला सगळं देवपूजा आपली निवांत होणार आहे सकाळ सकाळ. तर घरासमोर रोडवर मी काही जास्त झाडत नाही. मोठाला कचरा असेल ना तर तो मी उचलून घेत असते आणि 8-15 दिवसातून मग असं थोडंसं खराटा मारत असते, कारण दारासमोरचे जे रोड झालेले आहेत ना ते एवढे काही पक्के नाहीत, असे कच्चेच आहेत ना. तर तुम्ही बघू शकता अशी त्याच्यावरून खडे निघलेली ना, ते खराट्याने झाडताच येत नाही, खूप जड जातं. तर ते खडे तसेच राहून देत असते मी, आणि मग कचरा उचलून घेतलं की मग काय नाही वाटत. पण 8-15 दिवसातून थोडीशी खडी ना मी अशी सावरून, म्हणजे ढकलून थोडीशी साईडला लावत असते, म्हणजे बरं वाटतं थोडं. तर तुम्ही बघू शकता अशी खडी आहे ना, ती खराट्याने सुद्धा लोटल्या जात नाही. आता एवढ्या अंधारात मी काही बाहेर येत नाही एकटी बरं का. फौजी साहेब उठलेले आहेत, त्यानंतर मोठा मुलगा पण उठलेला आहे, त्यामुळे मी बाहेर आले होते, झाडून झुडून घेतलं. त्यानंतर मी घरामध्ये गेले, आंघोळ केली, सगळ्यांना एकदा चहा करून दिला आणि मग सडा मारायला बाहेर आले. उन्हाळ्यामध्ये किती झाडांची काळजी घेतली ना तरी पण थोडीफार का होईना झाडांची हाल होतीच. पण जसा पावसाळा लागेल ना तसं झाडं एवढे भारी होतेत ना, जसं काय झाडं हसत आहेत इतके टवकारलेले दिसतेत ना, खूप चमक येते झाडांच्यावर. तर आपला मनी प्लांट आहे ना इथं पोर्चमध्ये ठेवलेला, तो सुद्धा खूप भारी झालाय. आणि सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये पाखरांचा चिवचिवाट चालू आहे ना, एवढं भारी वाटतंय ना. तर मी आता तुळशीला, शमीच्या झाडाला आणि उंबरठ्यामध्ये हे दिवे लावून घेते. आणि पावसाळा लागल्यापासून तर एवढं वारं चालू राहतंय ना, तुळशीजवळ काही केलं दिवा राहत नाही. ते छोटंसं घरटं आहे ना त्याच्यामध्ये ठेवते मी, आणि शमीच्या झाडाजवळ तर कधी राहतो तर कधी विझून जातो दिवा, असं होतं. तर तुम्ही बघू शकता तुळशीजवळ, शमीच्या झाडाजवळ असं थोडा वेळ का होईना दिवे लावले ना, आपल्या घराचं वातावरण सगळं पॉझिटिव्ह प्रसन्न होऊन जातं, खूप छान वाटतं. तर उंबरठ्यामध्ये हळदीचं लेपन करायचंय मला, आणि पोर्चमध्ये रांगोळी पण काढायची, पण ती नंतर काढीन आता निवांत. मुलांना एकदा काहीतरी खायला करून दिलं ना मग हळदीचं लेपन, बाहेरची पोर्चमध्ये रांगोळी काढन मी. तर गेटच्या बाहेर ही छोटीशी रांगोळी काढते मी आता. आणि बऱ्याचशा ताई बोलत असतात की ताई तू ठिपक्यांची रांगोळी काढायला लागली ना, आम्हाला पण दाखवत जा.
तर ताई ही रांगोळी 4 ते 4 ठिपक्यांची आहे. 4 ते 4 ठिपके द्यायचे आणि पुन्हा 2 आणि 1 असे ठिपके द्यायचे. खूप सोपी आहे रांगोळी. आणि पावसाळा चालू असल्यामुळे ना सूर्यदेव दिसतच नाही आजकाल, सगळं ढगाळ वातावरण आहे. तर हे पहा, बाहेरची रांगोळी झाली माझी. आता मी पटकन घरात जाते आणि मुलांना काहीतरी नाश्त्याला करून देते. बाहेरची सडा रांगोळी होईपर्यंत मी बटाटे आणि रताळ शिजायला घातले होते, ते पण शिजलेत. आता 2-4 भांडे होते ते घासले मी आणि मुलांना म्हणलं मी आता रताळाची खीर आणि साबुदाण्याची खिचडी मस्त करून देते तुम्हाला. तर मुलं काय बोलले, तुझं बाहेरचं काम आवरूपर्यंत आम्ही केळी आणि ॲपल खाल्लंय, आधी चहा पण पिल्यालोय म्हणले, आम्हाला काही सध्या भुका नाहीत, तुझं काम आवरलं ना त्यानंतर तू खिचडी आणि खीर बनव म्हणले निवांत, सध्या काय बनवू नको. तर मी आले मग टेरेसवरती, फुलं तोडून घ्यावं म्हणलं पूजेसाठी, कारण हवा चालू आहे ना, हवेमुळं ते पानं लागतात फुलांना, ते फुलं खराब होऊन जातात मग. आणि नागवेलीचे पानं पण घेऊन जावं म्हणलं खाली कलशासाठी. आणि गुलाबाला काही जास्त फुलं नाहीत सध्या, कारण गुलाबाच्या झाडांची कटिंग केली होती ना, मध्ये मध्ये गुलाबाच्या झाडांची कटिंग पण करावं लागती, मग ते छान फुटतात आणि जास्त फुलं येतात मग झाडांना, त्यामुळं कटिंग केली होती. आता पिवळ्या गुलाबाला 2 फुलं निघलेत चांगले, बाकीच्या कळ्याच आहेत, त्यामुळं मी 2च घेतले फुलं पिवळ्या गुलाबाचे. तर आपला नागवेलीचा वेल टेरेसवरती आलेला आहे ना, इथं हात पुरतो माझा, तर इथूनच पानं घेते मी आता. आणि टेरेसवरच आपलं बेलाचं झाड किती भारी झाले तुम्ही बघू शकता, खूप छान पानं येतात त्याला. तर आपल्या मंदिरामध्ये महादेवांची पारचं शिवलिंग आहे छोटंसं, तर त्यासाठी असं 4-5 पानं जरी भेटले ना खूप छान वाटतं. तर बेलाचे 4-5 पानं पण मी काढून घेतले होते. आणि 2 दिवसापूर्वी मी गार्डनचा झाडांचा व्हिडिओ टाकला होता ना, तर त्या व्हिडिओला सुजाता चिखलेताईंची कमेंट होती. ताई बोलल्या, छाया मी तुला अंजीरचं झाड आणायला सांगितलं होतं, लावायला सांगितलं होतं, का नाही आणलं, का नाही लावलं. तर ताई, खालच्या गार्डनमध्ये आपल्याला झाडं लावायला जागाच नाही राहिलेली, आता सगळी जागा बेतलेली आहे. आणि अंजीरचं झाड आहे ना, किंवा कोणतंही झाड असू द्या, जमिनीमध्ये लावलं ना त्याला चांगलं पोषण मिळतं आणि ते छान होतं. पण गमल्यामध्ये लावलं ना आपण झाड, जेवढं हवं तेवढं ते मोठं पण होत नाही, फळं पण येत नाही. त्यामुळं फौजी साहेब बोलले, जेवढे झाडं लावलेले आहेत ना बाई, तेवढ्यांचीच व्यवस्थित काळजी घे, आता मोठाले झाडं काही लावू नको. कारण घराच्या पाठीमागं आपण चिकूचं झाड, त्यानंतर सीताफळाचे झाडं लावलेले आहेत. फळांचे झाडं लावायचे म्हणले ना, फळांच्या झाडाला चांगला स्पेस लागतो ना, आणि तेवढा स्पेस नाही आहे आपल्या इथं. 2.25 गुंठा जागा आहे आणि तेवढ्याच्यातच आपण शोची झाडं, फळांची झाडं पण लावलेली आहेत ना. ऑलरेडी खालच्या गार्डनमध्ये भरपूर झाडं लावलेली आहेत आणि अजून गजबज नको व्हायला, त्यामुळं अजून अंजीरचं झाड पण आणून नाही लावलेलं ताई मी. तर देवाच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने गावाकडं माझं घर झालं ना शेतामध्ये, तर नक्कीच मी सगळ्या प्रकारचे झाडं लावन ताई. तर सकाळी गेटजवळ मी छोटीशी रांगोळी काढली होती आणि आता पोर्चमध्ये मी हळदीने सारून त्याच्यावर पण थोडीशी रांगोळी काढणार आहे. पण उंबरठ्यामध्ये मी आता हळदीचं लेपन केल्यानंतर जे रांगोळीचे पॅचेस मागवले होते ना मी, असं सणावाराला घाई गडबडीला बरं पडतं त्यामुळं, तर त्याच पॅचेसनी मी थोडंसं सजून घेतलंय. आता उंबरठा असा सुशोभित केला ना खूप छान वाटतं. आता पोर्चमध्ये मी रांगोळी काढण्यासाठी हळदीने थोडंसं सारवते. तर असं सणावाराला मला रांगोळी काढायची म्हणलं ना, पोर्चमध्ये मी हळदीने सारूनच त्याच्यावर रांगोळी काढते, खूप छान वाटतं. आता आषाढी एकादशी झाली ना, इथून पुढं सणवार चालूच झाले म्हणायचं. आणि काल संध्याकाळी व्हिडिओ अपलोड केला होता मी, त्या व्हिडिओच्या बऱ्याचशा कमेंटचे रिप्लाय द्यायचे राहिलेले आहेत, तर सॉरी ताईंनो, मी सगळ्या कमेंटचे रिप्लाय नाही देऊ शकले. पण कमेंट सगळ्यांचे वाचत असते बरं का ताईंनो, मी फक्त रिप्लाय द्यायचं राहून जातं. कारण तुम्हाला पण माहिती आहे, मला कमेंटचं रिप्लाय द्यायचं म्हणलं ना, असं भरभरून द्यावं लागतं रिप्लाय. जसं मी तुमच्याशी बोलते असं मला रिप्लाय द्यावा लागतो, पण वेळच मिळत नाही. तुम्ही एवढ्यात पाहतं पण असताना की व्हिडिओ आपला पार संध्याकाळी कधी रात्री पण येतोय, कारण घरातलं काम पाहायचं, व्हिडिओ शूट करायचा, तो एडिटिंग करायचा, व्हायसिंग करायचा, पुन्हा संध्याकाळचं घरातलं काम सगळं मॅनेज होत नाही. त्यामुळं एवढ्यात आपले व्हिडिओ पण रात्रीचंच येतात, त्यामुळं कमेंटचे रिप्लाय राहून जातात. पण फौजी साहेबांचं माझं कमेंटकडं लक्ष असतं ताईंनो, कारण यूट्यूब सोशल मीडिया म्हणल्यावर सोपं नाही आहे, सगळं पाहावं लागतं. कमेंट पण आम्ही वाचत असतो, फक्त वेळेअभावी रिप्लाय द्यायचं राहून जातं ताईंनो. तर प्लीज मला तुम्ही समजून घेतान अशी अपेक्षा करते. तर हळदीचं लेपन, उंबरठा पूजन झालं आणि रांगोळी काढायसाठी मी हळदीने थोडंसं सारवले तुळशीजवळ पोर्चमध्ये. ते थोडंसं सुकतंय तोपर्यंत म्हणलं खिचडी परतून घेते मी, कारण मुलांनी केळी खाल्लंय, ॲपल खाल्लंय, पण ते चुरचुरच लागून राहते नाही का, मुलांनी खाल्लं नाही बाबा. त्यामुळे मी आता खिचडी परतून घेते पहिली आणि त्यानंतर मग रांगोळी पण काढते आणि लगेच देवपूजेला पण बसते. देवपूजेचे पण मी फुलं वगैरे सगळं जवळ घेऊन ठेवलंय. आणि 2-4 मिरच्यांचे झाड आहेत ना, एवढ्या मिरच्या येतात ना त्याला,
टेरेसवरती पण 2 झाडं आहेत बादल्यामध्ये ना, त्याला मिरच्या येतात. त्यानंतर घराच्या पाठीमागे इथं 2 झाडं आहेत, त्याला पण मिरच्या येतात. तर भरपूर होतात. मध्ये-आधी अशा मी काढत राहते एक झाडाच्या. तर तुम्ही बघू शकता बऱ्याच मिरच्या निघतात. तर बाजारामध्ये मस्त आपल्याला हिरव्या मिरच्या, भाजीपाला मिळून जातं. पण आपल्या गार्डनमध्ये थोडं जरी निघलं ना, त्याचा आनंद काही वेगळाच असतो. तर अशा मिरच्या निघल्या, थोडाफार भाजीपाला निघला ना, मला खूप छान वाटतं. आपले 2-4 वांग्याची झाडं आहेत ना, त्याला पण वांगे भरपूर निघतात. तर एकादशीच्या दिवशी शक्यतो आपण फळच खायचे असतात. पण मुलांना काही दम निघत नाही, त्यांना सवय नसते. फौजी साहेबांना, राजूला. तर खिचडी करते म्हणलं आणि रताळ्याची थोडीशी खीर पण बनवते. तर मी आता खिचडी पण बनवून घेते आणि खीर पण बनवून घेते लगेच. तर शिजलेलं रताळ मी खिसून घेतले थोडं खिसणीनी. त्यानंतर गावरान तूप घेतलं कढईमध्ये थोडंसं. त्याच्यामध्ये ते खिसलेलं रताळ मी थोडंसं परतवलं आणि त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये घातलं दूध आणि चवीनुसार आपल्याला साखर म्हणजे गोड कसं लागतं त्यानुसार साखर घालायची आणि फ्लेवरसाठी विलायची पावडर घालायची थोडीशी. ड्रायफ्रूट कोणते आवडतात ना आपल्याला त्यानुसार आपण ड्रायफ्रूट घालायचे त्याच्यामध्ये. काजू, बदाम, मखाने कोणते आवडते ते घालायचे आणि आपल्याला जास्तीची जर खीर बनवायची असेल ना, तर थोडीशी भगर शिजवायची, ती पण घालायची त्याच्यामध्ये किंवा राजगिरा थोडासा शिजवून ते पण आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. थोडासा मूठभर साबुदाणा पण घालू शकतो. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने उपवासाची पण खीर खूप छान होती बरं का. संध्याकाळी पुन्हा मी खीर बनवन ना आता, तेव्हा भगर-बिगर घालून खीर बनवन. कारण थोडंसं तिखट, थोडंसं गोड असं काहीतरी बनवलं ना उपवासाला छान लागतं. तर दुसऱ्या कढईमध्ये मी थोडंसं गावरान तूप घेतलं आणि हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट घातला आबडधोबड करून. तो थोडासा परतून घेते आणि बटाटे सोलून घेतलेत ना, ते पण त्याच्यामध्ये घालते आणि साबुदाणा घालून चवीनुसार मीठ घालायचं, परतून घ्यायची, झाली खिचडी. तर खीर आणि साबुदाण्याची खिचडी केली मी फक्त. उपवास म्हणलं ना, तसं तर आपण फळच खायला पाहिजे. पण आता काही मुलांना दम निघत नाही, त्यांना सवय नसते ना, त्यामुळे हे असं बनवावं लागतं. एकादशीच्या दिवशी देवाला पण नैवेद्य दाखवायचा ना, तर थोडीशी साखर घालून दूध आणि फळं यांचाच नैवेद्य दाखवावा लागतो. तर खिचडी पण परतून झाली आणि खीर पण झालेली आहे. खीर थोडीशी थंड झाली की ती अजून घट्ट होती, खूप छान लागती. तर मुलांना मी देते आता आणि आमच्या गावाल्या वहिनी आहेत ना, जवळच इथं कॉलनीमध्ये राहतात ना, तर त्या वहिनी, त्यांच्या शेजारच्या ताई त्यांच्या मुलींना घेऊन इकडं फोटोशूटसाठी आल्या होत्या. मुलींना कसं हौस लागते ना आता, एकादशीच्या दिवशी नऊवारी साडी घालायची, फोटोशूट करायचं, असं मुलींना आवडतं. त्यामुळं त्या मुलींना घेऊन आल्या होत्या इकडं मोकळ्या वातावरणामध्ये फोटोशूटसाठी. तर मला फौजी साहेबांनी सांगितलं, गावाकडल्या वहिनी आलेल्या आहेत बाहेर, तर मी पण गेले त्यांच्याकडं. मग मुलींचे व्हिडिओ घेतले मी, फोटो घेतले, रील पण घेतल्या थोड्याशा आणि एकादशीच्या निमित्ताने मी आदल्या दिवशी रात्रीचंच विठू माऊलीची ही मूर्ती आणल्या होत्या ना, त्या मूर्तींची अनबॉक्सिंग पण मी मुलींच्याच हातून केली मग. कारण त्यांना फोटो काढायला विठू माऊलीच्या मूर्ती पाहिजेच होत्या, पण त्यांच्याकडे नव्हत्या. त्यांनी विचारलं तर म्हणलं मी आणली, पण अजून खोलल्याच नाही. तर त्यांना ते विठू माऊलीच्या मूर्ती पाहून इतका आनंद झाला ना, मग त्यांनी खूप छान-छान फोटो घेतले विठू माऊलीच्या मूर्तींच्या बरोबर. आणि वहिनींची मुलगी आहे ना परी, तिची रील बनवली होती मी, तर तिला हे कोणीच नाही सांगितलेलं बरं का. तिच्या हातामध्ये विठू माऊलीची मूर्ती होती, तिने तिथं ठेवली, त्याला हळदी, कुंकू, हार, फूल वाहती, प्रसाद ठेवती, प्रसाद सगळ्यांना देती आणि तिला हे कोणीच नव्हतं सांगितलं बरं का. तिच्याच मनाने सगळं करत होती. हे सगळं पाहून तर आम्ही चक्क झालं होतं. तर मुलं किती कॅच करतात ना, आजकालची मुलं खूप हुशार आहेत बरं का. आषाढी एकादशीचं महत्त्व अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते. आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. आषाढ महिन्यात किमान 2 एकादशी येतात बरं का. तर आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वैद्य एकादशी अशा 2 एकादशी असतात या महिन्यामध्ये. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा अर्चा उपासना केल्यावर सगळ्या पापांपासून आपली मुक्ती होते आणि मोक्षाची प्राप्ती होते असं म्हणतात. त्यामुळं या एकादशीला पद्म एकादशी असं सुद्धा म्हणतात. आणि असं पण म्हणतात की या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेत जातात. 4 महिने क्षीरसागरात योग निद्रा घेतात. त्यामुळे आपल्याला शुभ कार्य सुद्धा या कालावधीमध्ये करता येत नाही असं म्हणतात बरं का. त्यामुळं भक्तांसाठी हा दिवस फक्त उपवास किंवा पूजा नाही, तर आध्यात्मिक संबंधाची संधी म्हणून ओळखला जातो. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असून आषाढी एकादशीला इथं वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक इथं विठ्ठल नामाचा गजर करत असतात. आषाढी एकादशीला पायी चालत येतात.
यालाच आषाढी एकादशी किंवा पायवारी असं सुद्धा म्हणतात. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोहोचतात. चंद्रभागेत स्नान करतात, विठ्ठलाचे दर्शन घेतात आणि असं पण म्हणतात की आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचं तेज एकत्र आलेलं असतं, अशी समज आहे. म्हणूनच सर्व देवतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणलं देवांना काही उजळत नाही, फक्त आंघोळच घालायची होती. देवांना आंघोळीला काढलं एका ताटामध्ये मी मंदिरामधले सगळे कपडे बदलले, मंदिर पुसून घेतलं आणि त्यानंतर आता देवांना आंघोळ घालून मस्त स्वच्छ कपड्यांनी पुसून स्थान दिले. देवांना हळदी कुंकू अष्टगंध लावले आणि वरची मंदिरामधली पूजेची मांडणी झाली ना, त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची मी जी मूर्ती आणलेल्या आहेत ना मोठ्या, तर त्यांची इथं स्थापना करते मी आता. विठू माऊलीची माझ्याकडं छोट्या पितळ्याच्या मूर्ती आहेत, मगाशी मी तुम्हाला दाखवलं. त्यांना अभिषेक घातला मी, काही जास्त डीपमध्ये दाखवलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो ना, तसा ऑलरेडी मोठा झालाच आहे. आणि ज्या मोठ्याल्या मूर्त्या आहेत ना त्यांना अभिषेक नाही घालत मी, कारण त्या काहीतरी मला वाटतं वेगळ्याच मेटलमधल्या आहेत ना, काही त्या कलर वगैरे जायचा, त्याच्यामुळं मी अभिषेक नाही घातला त्यांना. फक्त पंचामृत थोडंसं घेतलं होतं ना, तर ते थोडंसं शिंपडलं मी फक्त आणि त्यांना स्थान दिले. तांदळावरती तुम्ही बघू शकता हळदी कुंकू अष्टगंध वाहते आणि मस्त पूजा करून घेते. तर नैवेद्य पण दाखवायचं आहे. आणि तुळशीचा मान आहे ना, तर तुळस मी आदल्या दिवशीच तोडून ठेवली होती फ्रीजमध्ये पिशवीमध्ये, कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला हात पण लावत नाही, रविवारी पण हात लावत नाही असं म्हणतात ना, तर तुळस आदल्या दिवशीच मी काढून ठेवली होती आणि आरती करून घेतली. तर असं सणावाराला आहे ना सगळं टाईमशीर व्यवस्थित झालं ना, पूजा अर्चा, सडा रांगोळी स्वयंपाक, तर खूप छान वाटतं. आणि देवपूजा व्यवस्थित झाली नाही ना, काहीतरी असं हरवल्यासारखं चुरचुरच लागून राहते. तर स्वयंपाक पण झाला, म्हणजे स्वयंपाक तरी आज उपवास होता, काय करायचं होतं, फक्त खीर केली मी, साबुदाण्याची खिचडी केली आणि मस्त देवपूजा करून घेतली. तर एकदम भारी वाटतंय. आणि मला देवांचा साज शृंगार करायला इतकं आवडतं ना, जेवढं होईल माझ्याकडून तेवढं मी करत असते. तर देवांच्या मूर्तीवर छान डिझाईन होतीच, पण त्यांना मी हार आणलेत ना, हाराने अजूनच छान वाटतेत. आणि जे छोटे छोटे तुळशी वृंदावन आहेत माझ्याकडं, फौजी साहेबांनी मस्त त्याला टेरिकोटा लावून ठेवला होता, तर त्याच्यामध्ये मी छोटे छोटे बोळके ठेवले टेरिकोटा लावलेले आणि त्याच्यामध्ये जे तुळशी मंजुळा तुळशीचे मी पानं वगैरे तोडून ठेवले होते ना कालच फ्रीजमध्ये, तर ते ठेवलेत त्याच्यामध्ये. तर इतकं भारी वाटतंय ना. कृष्ण तुळस पण आहे आणि राम तुळस पण आहे, 2 तुळशी आहेत माझ्याकडं ना, तर ते अशा तोडून ठेवल्या होत्या मी आदल्या दिवशी, त्या पण ठेवल्यात. आणि पांडुरंगाला पण तुळस वाहिली मी. तर अशी पूजा झाली, तुम्ही बघू शकता. कशी वाटली नक्की सांगा बरं का मला. आणि नैवेद्य ठेवते मी आता. नैवेद्यामध्ये डाळिंब केळी आणि थोडीशी साखर घालून दूध. तर नैवेद्य आहे ना दिवसभर किंवा रात्रभर देवासमोर कधीच नसतो ठेवायचा, फक्त 5 मिनिटं ठेवायचा. त्यानंतर आपण तो नैवेद्य प्रसाद म्हणून वाटू शकतो, खाऊ शकतो. तर असं करायचं. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांची आभारी आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.